मग रामासाठी वनवास सुद्धा सुखाचाच. का बरं? कारण तिथे संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य. आमच्यासारखं खचून बसलं जात. आणि कसं असतं, वनवास जर रामाच्या आयुष्यात आहे तर रामभक्तांच्या का नसावा. फक्त एवढंच, जसं रामाने विजय मिळवला तसा रामभक्तांचा सुद्धा विजयच झाला पाहिजे. तर ते रामभक्त भक्ताने सुद्धा देवाच्या पावलावर पाऊल ठेवूनच चाललं. त्यांनी विचार केला पाहिजे, काय व्हायचं ते भाऊ दे, विषय येतो त्यांचा. जे काही व्हायचं ते भाऊ दे देवा, जोपर्यंत तू पाठीशी आहे ना, मला विश्वास आहे. विश्वास तो करी स्वामीवरी. प्रत्येक गोष्ट जिंकायची ताकद आहे. मग स्वप्न म्हणजे कल्पना. कल्पना जिंकल्याशिवाय भक्त होत. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी. नाहीतर जे कल्पनेत गुंतलंय, संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. कल्पना एका मिनिटात राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. स्वप्नात आहे तोपर्यंत राजा, स्वप्न मोडलं की हाय पत्र्याच्या घरात. कळतंय ना? मग माझं काय म्हणणं आहे, स्वप्नात सुद्धा बंगला येता कामा. स्वप्नात सुद्धा इठ्ठलच यावं, पत्र्याच्या घरात सुद्धा इठ्ठलच यावा. दोन्हीकडे आला की मग दुःख होत. आमची कल्पना मोडावी, अर्थात स्वप्नात राहू नाही. आता स्वप्नही आम्हाला त्रास देत नाही, आता कल्पनाही आम्हाला. कल्पना स्वप्न द्वैत दंभ एकच बरं काही सगळं. असत्य, कल्पना, दंभ, द्वैत, स्वप्न हे सगळं एकच आहे. मग आता आमच्या ठिकाणी सत्य राहिलं, फक्त परमात्मा राहिला. त्याच्यामुळे अवस्था स्वप्नीहीन दुःख कोणी न देखवी डोळा, कोणी न देखवी डोळा. गजर म्हणतात तुकोबाराय. आधी नामाचा गजर केला आणि मग कडी काळाला सुद्धा पळावंसं वाटलं. माझं पण काय म्हणणं आहे, तुकोबाराय जे म्हणतायत ते आपण अनुभवूनच बघू. आता नुसतं भाकरीन भाजीचा वास घेऊन पोट भरतं का? तिला चुरल्याशिवाय मजा नाही ना. तसंच काम आहे. देवाचं नाव नुसतं ऐकण्यात आनंद असावा, पण ते घेण्यात द्विगुणित आनंद असावा. आमच्याकडे आता आम्ही ऐकलं तुकोबा तुमचं म्हणणं, आता आम्ही ते करून बघतो. सत्य की खोटं प्रेमाने दोन्ही हात वर करायचं, बघायचं जातो का काळ पळून. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम 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 जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम 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 जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, रामचंद्र पवन सुत हनुमान की. हात वरी करायचे म्हणजे मी मोकळा आहे सांगण्यासाठी. खाली कोणी घ्यायला सांगितलं नाही. हात कोणी खाली घ्यायला लावलं तुम्हाला? जाऊ दे, तुम्ही तरी काय ऐकायला बसले का? एवढे आले, यातले अर्धे स्वयंपाक वाचवाय आले, अर्धे आले ती एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा, समक्ष बघायची. मला काय काय बायका तोंडावर म्हणतात, टीव्हीतले चांगली दिसती, समोर लई किरकोळ आहे, आता कस करू? टीव्हीतलं काय खरं असतं ग माय? एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं काही होतं ना?
तसंच आहे ज्ञानोबाराय म्हणतात, काळे गोरे पण धुतले फिटवणी. काळा कुळकुळीत माणूस किती नदीवर नेऊन ब्रँडेड साबणाने धुतला म्हणजे गोरा होत, आणि गोरा कोळसात गेला म्हणजे काळा होत. गोरा तो, काळा तो. तसं सत्य ते, असत्य ते. त्याच्यामुळे सत्याला थोडा काळ त्रास आहे, पण विजय. असत्याची थोडे दिवस वावा आहे, पण एक दिवस अंत आहे. अंत सुखाचा हे विजयाचं लक्षण, अंत दुःखाचा हे अधर्माचं लक्षण. अंतकालेचे मामेव हे शास्त्र. म्हणून आजचा दिवस गोड व्हावा देवा. आज मुखात तुझं नाव यावं, आयुष्यभर परमार्थ पाठीशी राहावा. काहीच नको विठ्ठला, काहीही झालं तरी हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मग तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, दया गर्भवासा येणे जाणे खुंटले. रामालाच सुख म्हटलं की आयुष्याचं राम होतो, आणि आयुष्यातला राम गेला की आयुष्यात राम राहत. कळतंय ना वाक्य? म्हणून आयुष्याचं राम घडवण्यासाठी मुखात राम असणं गरजेचं आहे. प्रेमाने विठोपाय राखो माई, हरी जय जय. विठोपाय राखो सुंदर नामचिंतनाचा अट्टास अगले नाम सप्ताह भव्य कीर्तन महोत्सव नाथांच्या कृपेने त्याचंच करावं काय की माझं कीर्तन झाल्यावर लेकराच्या मुखात देवाचं नाव येणं सुद्धा आई वडिलांच्या पुण्याईचंच लक्ष.
मी सामर्थ्याने या कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा आहे याचं कारण फक्त माझे आई वडील, माझे पूर्वज आहेत. माझ्या बापाचं आयुष्य भजनात गेलंय आणि जात आहे. माझ्या आजोबाचं आयुष्य पखावाजात गेलं, माझ्या पंजोबाचं आयुष्य पखावाजात गेलं. माझे वडील, आजोबा, पंजोबा पंजा सगळे माळकरीच होते. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही, कधीच नाही. आम्ही काहीच नाही केलं. मी फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी मला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून किती द्यावं देवा. माणसं म्हणतात आम्हाला, तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का, पाकिट घेता. पाकिटावर एक लई कमेंट असतात बघा. मी तर प्राऊडली सांगते, घेते. पण जेवढं काही मानधन मी घेते, एकही रुपये कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त या कीर्तनाच्या मानधनावर शहरासारख्या ठिकाणी कुठलीच वडील जाती, वडिलोपार्जित इस्टेट, संपत्ती, ऐश्वर्य नसताना एक मातीचा कण विकत घेऊन 150 मुलींची शिक्षण संस्था, 4 मजली स्कूल बस सहित माझी. महाराज, लोक वाईट नसतात. कधी कधी वाईट लोक महाराज होतात. त्यांच्यामुळं मग राजीनामा द्यावा लागतो. कळलं त्याला, कळलं महाराज, हो की नाही. आपण कोणाच्या चरणावर मस्तक ठेवतोय, त्याचं बॅकग्राऊंड काय हे भक्ताला माहीत असणं गरजेचं आहे. हा तुमचा विषय आहे बरं का. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, पण महत्वाची अट आहे, शहाणा तो धनी, मालक शहाणा पाहिजे. येड्या मालकाच्या मस्तकावर जर डोकं आपटलं तर जिंदगीचं चाकण करू आपलं. सॉरी, वाटोळं होतंय बघा. तुम्ही जिंदगीचं काय वाटोळं करू नका. काही चूक नसताना होतंय का नाही. चूक काय, फक्त चरणावर मस्तक कशाला. तुकोबराय तेच सांगतात, नेने फुंको कान, नाही एकांतीचे ज्ञान. लक्ष देऊन प्रमाण ऐका बरं का. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे, पाठ करा. नेने फुंको कान, नाही एकांतीचे ज्ञान. एकांतीचा परमार्थ देवाला योग्य, स्वतःशी एकरूप व्हा. एकट्यात काहीतरी कानात सांगणं हा वारकरी संप्रदाय नाहीये आणि ह्याला समर्थन सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं माय मावल्या, भोळ्या राहिला ओके, मूर्ख नको. आपण समाजासमोर वागताना चंडिकाच पाहिजे आणि घरात वागताना सीताच पाहिजे. हे 2 रूप आपल्याकडे असतील. रावणाने नजर वर करून बघताना भयच बाळगावं आणि रामासाठी आयुष्यच त्यागावं. हे सीतेचं रूप प्रत्येकीला कळलं की आयुष्याचं रामायण झाल्याशिवाय राहत नाही. एवढाच बोध घ्या. कीर्तनातून फार काही नाही, फक्त तत्परता घ्या. तुम्हा सगळ्यांच्या नाव शतशः प्रणाम. सुंदर नामचिंतनाचा अट्टास, सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज असतील, हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज असतील. नाव जरी 2 असले तरी अवतार एकच आहे महाराज बरं का. हरिभक्तपरायण शंकर महाराज, हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज. चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद ज्ञानोबाने तुमच्या पदरात टाकली. खरंच माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने वृत्तिंगत असणारी माणसं तुम्ही, पण माझ्या कीर्तनाला मोठ्या मनाने साथ करावी हा मनाचा मोठेपणा परमार्थामुळेच तुमच्या पदरात आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या अगदी गोड आवाज जगाच्या बापाने दिला. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तपरायण माऊली महाराज आणि हरिभक्तपरायण शुभम महाराज. हरिभक्तपरायण शुभम महाराज, शुभम दादा, माऊली दादा, अगदी गोड सुंदर पखावाज वाजवलात तुम्ही. तुम्ही उत्कृष्ट वादक आहात हे वेगळं सांगायची गरज नाही. हां, पण तुम्ही अगदीच नम्रपणे त्या साधनेची सेवा करता हे मात्र नक्की मी सांगेल. तुमच्या घरावर साष्टांग दंडवत.
माऊली दादा, शुभम दादा, शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटामध्ये आहे. या बहिणीचा साष्टांग दंडवत तुम्हाला. ज्ञानोबांनी तुम्हाला असंच या क्षेत्रामध्ये अजून वृद्धिंगत करावी, ज्ञानोबांची प्रार्थना. पेटी वादक दादा, महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत. कीर्तनात पेटी जाणवत नाही तरी सुद्धा अगदी माझे वडील आयुष्यभर पेटी वाजवतात आणि अजूनही माझ्या वडिलांची उणीव ज्यांनी भरून काढली, जनावर साष्टांग दंडवत. त्यांच्या शतशः प्रणाम त्यांच्या साधनेला. सगळी लहान लहान लेकरं ही कीर्तनात मुलं उभा आहेत ना, यांना कीर्तन कळो न कळो, यांनी कीर्तनात नीट उभं राहू न राहू, हे या वयात इथं उभं आहेत ना. मी अनुभवावर सांगते, माझा विठ्ठल आयुष्यभर यांच्या मागं उभा राहतो, यांच्या इथं उभा असतो. यांचे मनस्वी आभार. विनेकरी जीवापेक्षा जड झाला बिचारायला विना. चरणावर साष्टांग दंडवत दादाच्या अगदी गोड सुंदर असं त्याने समरूप त्याने ते परिपूर्ण केलं. तशा प्रणाम महाराजांच्या चरणावर. त्याचबरोबर तुम्ही सगळे मायका फक्त कीर्तन करायच्या आधी मरत जा. पुढच्या वर्षीपासून महाराज आधी व्यासपीठावर रुपाळी हुस्तर म्हणजे ह्यांना मी माहित आहे. ह्यांना काय वाटतं ते गात्यात वर थांब, त्यांचं वरडायचं झालं की जाऊ महाराज. अरे आम्हाला वरडायला आयुष्य जातं ना दादा. हे जे आम्ही वरडायला शिकतो ना, हे शिकायला आयुष्य जातं. आणि लक्षात ठेवा, फक्त बोलण्याने देव मिळत नाही. सगळ्यात लवकर देव कुणाला भेटत असेल तर ज्याच्या गळ्यात संगीत आहे त्याच्याकडे पटकन देव येतो, हे शास्त्र आहे. ज्याला आवड आहे संगीताची त्याच्याकडे बी देव लवकर येतो. तेव्हा रुपाळीच्या आधीपासून पंचपदीच्या आधीपासून समाज गोळा पाहिजे. झालं झालं सांगाय आली असून झालं महाराज. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. ज्यांच्याकडं माझं सौजन्य होतं असे सदाशिव दादा, सदाशिव अण्णांचं मनस्वी आभार. सदाशिव अण्णांनी अगदी सुंदर नर्मदा स्वरूप असणारी शिवपिंड सुद्धा शिवलीलाला अर्पित केली, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार महाराज. चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड असणारं सगळं कुटुंब. तुम्ही सगळे मायबाप खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सोहळ्यात आहे ते माझे प्रभू रामचंद्र त्याच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, हे सामर्थ्य व्यासपीठावर सांगते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर आमचे राहुल दादा अगदी सामर्थ्यवंत, अगदी मोठ्या भावासारखं आयुष्यभर ज्यांनी पाठीशी उभं राहावं त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या वैशाली वहिनी काळे चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या अगदी सामर्थ्याने तुम्ही सगळे मायबाप. काही चुकलं असेल क्षमस्व. बोलता बोलता 8 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर शांत बसून विचार करा. 2 मिनिटाचं भजन एवढी ऊर्जा आणि एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल, त्याला काय कमी पडत असेल. मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. ज्याच्या मनात आणि मुखात भगवंताचं अखंड नाव आहे तो माणूस राहत, त्याचं आयुष्य राम वेळोवेळा आम्ही गाऊ उभी दळिता कांडिता जेविता ग बाई. आयुष्यभर तुझं नाव घेतलं, आता स्वप्नीहीन दुःख कोणी न देखवी डोळा. आता दुःखच राहिलं नाही देवा, हे नाही जमलं. आता हे झालं तुमच्या आमच्या सारख्यांचं. पण ज्याच्या गळ्यात माळ, ज्याच्या कपाला गंध, आपण मात्र भजन असंच करावं. उठाचा की फाटी आता स्मरण करा पंढरीनाथ, भाविक शरणी ठेवी माथा, सुख दिव्यथा छंदाच्या. Viva
चकचोकी चकचोकी झाक झाक बोलती चकचोकी चकचोकी झाक झाक बोलती अरे वा काकड्याची सुरुवात आणि शेवट म्हटलं तुम्ही पाठ करा महाराज सामर्थ्याने हे वैष्णवाकडे असावं. भगवंताचं नाव उठता बसता आलं, दुःख नावाची गोष्ट राहिली नाही. तेव्हा आता असा अवस्था झाली, अवघेची त्रैलोक्य आनंदाची, आता अवघाची संसार सुखाचा करीन, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसे. पण झालं कधी सदा नाम घोष तुझं नाव घेतलं. राम वेळोवेळा आम्ही गाभो बिये, आम्ही गाभो बिये, गडिता कांडिता गडिता कांडिता चिडिता गवारी. आता आमच्यासारखी स्वार्थी माणसं भगवंताला संतांना म्हणली, देवा अहो घेतलं देवाचं नाव मिळालं काय? तुकोबराय म्हटले
अनुभवावर सांगतो. कशावर? अनुभवा इतकं मोठं काही नाही, अनुभवावर सांगतोय. स्वप्नीही न दुःख कोणी न देखवी डोळा. तुम्ही म्हणताल आयुष्य जगताना स्वप्नात सुद्धा दुःख येत, कारण स्वप्न कशाची पडतात? आपण ज्याचा विचार करतो याचा. आता विचारातच देव म्हणजे स्वप्नात सुद्धा देवच. आणि देव स्वप्नात आल्यावर दुःख येत असतं होय? आणि देव स्वप्नात असला आणि सत्यात असला कुठंच दुःख येऊ शकत, काळ येऊ शकत नाही, दुःख येऊ शकत नाही. कारण सगळ्यात मोठं दुःख म्हणजे काळ आहे. वाक्य लक्षात आलं? सगळ्यात मोठं दुःख कुठलं? देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, हेच दुःख आहे ना. आपल्यात सगळ्यात मोठं दुःख हे काळा नळाचे कुंडी, घाते लोणियाची उंडी, माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखडाय जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो, हे आपलं सगळ्यात मोठं दुःख. आता या दुःखाला सुद्धा देवाचं नाव हरवतं. कसं? तुका म्हणे बळी जीव दिला. अरे काळाला हरवायची ताकद झाली. आमच्या ठिकाणी सामर्थ्यच असं झालं, भक्त ऐसे जाना जे देही. देहाची आसक्ती आहे, क्लेशोधिक असते श्याम व्यक्तासक्त चेतसा अव्यक्त आई गतिर दुःखम देहदवीर दापते. मलाच माझ्या जीवाची काळजी वाटत, कारण आम्ही मेलो तरी मरत. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे. मग मेल्याचं दुःख कशाला करायचं? ज्या देहून तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहून तुकोबाच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं, हे सामर्थ्य तुकोबांमध्ये होतं. आणि बरं जायचंही हातात आणि यायचंही हातात. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा उपजोनी या पुढती. का बरं? वैकुंठी तो आईसे. मग आमच्यासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, कारण गुण गायन हेची माझी. ज्याच्या हातातच जन्म मृत्यू आहे त्याचं सुटलं ना. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरय शयनम या संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. कसं काय सुटलं? भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. तुझं भजन घेतलं आता काय? उंच पताकांचे भार भय पळती यम किंकर. उलट्या पायानं पळतात यमदूत. आमच्याकडे यायच्या आधी विचार करतात, माळकरी हाय आधी विठ्ठलाला विचारा न्यायचा का कसा. आमच्याकडे मरण आपत्कालीन नाही, नियतकालीनच. लल्लाटी जे लिहिले नाही तर बाकी कशी मरण असतात बघा. आत्महत्या, ऍक्सिडेंट, हे मरण नियतकालीन. हे मरण कशी झाली? आपातकालीन, नियतकालीन. शरीर थकलं म्हणून. आता संतांचं तर स्वदेय, ज्ञानोबांची समाधी, तुकोबांचं वैकुंठ गमन, नाथबाबांची जलसमाधी, नामदेवरांचं समरूप, मुक्ताबाईंची समरूपता, जनाबाईंची समरूपता. हे कसे स्वतःच्या जगाच्या मालकाला समरूपतेने एकत्वी झाले. आम्हा दया परस्परे एका नामाचीच अंतरे. हे म्हणजे कसं? ती लवणाची कुंजरे सुधरी या लवण सागरे नोहीची मागारे परती जीवी. मिठाचा हत्ती सागरात नेऊन धुवून आणला. तुम्ही आहेत का जागी? मिठाचा हाती सागरात नेऊन धुवून आणला. कस काय? हा तसंच झालं संतांचं महाराज. जशी ते देवस्वरूपी झाले तसं शरीर राहिलं, आत्मा परमात्म्यासोबत एकत्रित झाला. आता काहीच अंतर देवात आणि त्यांच्यात राहिलं. देवते संत निमित्त त्या. देवाला कुठं दुःख असतं का? ज्याच्या हातात विश्वाचा कारभार, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, तो दुःख देतही नाही आणि दुःख करून